आज आपण बघणार आहोत कैरी घालून आंबाडी म्हणजे सुकट. तर चला बघूया आज कैरी घालून सुकट. आपण 2 बाउल साफ केलेली सुकट घेतली आहे. सुकट साफ करताना त्याचे डोकी आणि पाय वगैरे काढायचे असतात. तर ते तव्यावर थोडीशी भाजून रुमालात किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून लाटण्याने थोडंसं ठेचायचं असतं की ते आपोआप निघून येतं. पण हल्ली विकत अशी स्वच्छ केलेली विकत मिळते, ती मी आणलेली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. 2 चमचे चिंचेचा कोळ, 4-5 कैरीचे तुकडे सालासकट, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. वरून पेरायला थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट, 1 चमचा आल्याची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ. आता सुकट आपण पाण्यातून काढून पिळून घेतलेली आहे. ह्याला आपण सगळे मसाले लावणार आहोत. हळद, तिखट, लसूण, आलं, मिरची कोथिंबीर, 2 चमचे चिंचेचा कोळ आणि मीठ. मीठ हे नेहमी कमी घालायचं, कारण सुकी मच्छी असते ती थोडीशी खारट असते. त्यामुळे आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आता हे आपण सगळं ह्याला चोळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळं चोळून घेतलेलं आहे. आपण कढईत तापत ठेवून त्यात थोडं तेल घालून घेतलंय. आता तेल तापलं की आपण त्याच्यात लसूण फोडणीला घालणार आहोत. आपलं तेल तापलंय, आपण लसूण फोडणीला घालूया. आपला लसूण तांबूस झालाय. आपण ह्याच्यात सुकट घालणार आहोत. सुकट आधी घालायची आहे, कारण ती वशट असते, त्यामुळे आपण ती परतून घ्यायची आहे. आपण ती परतून घेणार आहोत. आता आपण सुकट परतून घेतली. आपण ह्याच्यात कांदा घालणार आहोत आणि त्याबरोबरच आपण कैरी घालणार आहोत. कैरीची सालं काढली नाहीये, कारण कैरी जर सालासकट असेल तर ती थोडीशी कडकसर राहते, एकदम मऊ होऊन आतमध्ये मिसळत नाही. मग तशी खायलाही छान लागते, म्हणून आपण सालासकट ठेवणार आहोत. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटं ठेवूया. झाकण ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, की पाण्याची खाली वाफ येऊन ती लवकर व्हायला मदत होईल. आता आपण वरती जे पाणी घातलंय त्याला छान वाफ आलेली आहे आणि खाली वाफ आलेली असणार करंदीला, तर आपण हे पाणी थोडंसं त्यात घालणार आहोत. आणि आता एक 5 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत. आपली करंदी 5 मिनिटात होणार. आता आपण झाकण काढून घेऊया. सिकेपी लोकांकडे ही जी सुकट आहे ह्याला आंबाडी म्हणतात, कोणी करंदी म्हणतात, पण सिकेपी लोक ओलीला करंदी म्हणतात आणि ह्याला आंबाडी म्हणतात. काही जण सुकट म्हणतात. आता ह्याच्यात आपण वरून कोथिंबीर पेरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली कैरी घालून सुकट तयार झाली आहे.